सो अभी डीप एंगल की डेफिनेशन देखिए, डीप एंगल which is denoted by delta, deep angle which is denoted by delta. Suppose there is a place at which I place deep compass, okay, in vertical plane. म्हणजे सपोज डीप कंपास काय केलेला आहे, व्हर्टिकल प्लेन मध्ये ठेवलेला आहे. डीप कंपास सपोज काय राहत असेल, या डायरेक्शन राहत असेल. सपोज इट रिमेन्स इन दिस डायरेक्शन. ओके, सो डीप कंपास ज्या डायरेक्शन राहणार आहे त्या डायरेक्शन काय असणार आहे, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. And this is called as angle of dip, that is delta. Okay, so what is the definition of angle of dip? Angle of dip or deep angle is defined as angle made by, it is defined as angle made by Earth's magnetic field, Earth's magnetic field, angle made by Earth's magnetic field with horizontal okay, with horizontal is called as deep angle, is called as deep angle. Angle made by Earth's magnetic field with horizontal is called as deep angle, that is delta. म्हणजे अर्थच्या मॅग्नेटिक फील्डनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ डीप असं म्हणायचं. ओके, अर्थ्स मैग्नेटिक फील्ड हॉरिजॉन्टल से कितना एंगल करता है उसको क्या बोलते हैं हम, डीप एंगल बोलता है. ठीक है, अभी अगर मैग्नेटिक फील्ड, अर्थ मैग्नेटिक फील्ड अगर हॉरिजॉन्टल है तो क्या हो जाएगा, एंगल ऑफ डिप 0 हो जाएगा. और इफ अर्थ मैग्नेटिक फील्ड वर्टिकल हो जाएगा तो क्या हो जाएगा, एंगल ऑफ डिप विल बी 90 डिग्री. ओके, so this angle of dip is not constant at all the places. Remember, angle of dip is not same at all the places, but it is different at different places. So for example, on equator, that is magnetic equator, on magnetic equator what will happen, angle of dip is equal to 0, and on pole angle of dip on magnetic pole, okay, on magnetic pole angle of dip will be equal to 90 degree. म्हणजे लक्षात येते का बघा, इक्वेटरला अँगल ऑफ डीप असतो 0 आणि पोलला अँगल ऑफ डीप असणार आहे 90 डिग्री. कारण का, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तसं असतं, इक्वेटरला एक्झॅक्टली काय असणार आहे, ऍट इक्वेटर मॅग्नेटिक फील्ड, अर्थ's magnetic field will be exactly horizontal, and at the pole earth's magnetic field will be exactly vertical. Why this happens we can explain with the help of this diagram. So it is like this. Suppose this is earth. ओके, ही अर्थ आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, हा बार मॅग्नेट या पद्धतीने आहे. बार मॅग्नेट इज लाईक दिस. किंवा थोड्या वेळासाठी काय करतो मी, एक्झॅक्टली व्हर्टिकल कन्सिडर करतो बार मॅग्नेट, म्हणजे अर्थ मध्ये असणारा बार मॅग्नेट. फॉर एक्झाम्पल, सपोज हियर देर इज अ मॅग्नेटिक साऊथ पोल अँड हियर देर इज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल. आता अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, हे नॉर्थ पोल मधून जे आहे ते बाहेर पडणार आहे. ओके, इट इज लाईक दिस. अँड साऊथ पोल मध्ये काय करणार आहे, एंटर करणार आहे. बरोबर ना, मॅग्नेटिक फील्ड इज अवे फ्रॉम नॉर्थ पोल अँड टुवर्ड साऊथ पोल, अँड दिस कर्व विल बी लाईक दिस, अँड दिस कर्व इज लाईक दिस.
दिस इज मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ द अर्थ. एक सिंपल लाईन मी तुम्हाला काढून दाखवली. आता या लाईन्स पोल जवळ जर बघितल्या, लाईन्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पोल जवळ जर बघितल्या तर कशा असणार आहेत? एक्झॅक्टली व्हर्टिकल येणार आहेत. नियर दी पोल एक्झॅक्टली व्हर्टिकल येणार. मग मॅग्नेटिक फील्ड कसं झालं? डाऊनवर्ड झालं ना, साऊथ पोल जवळ डाऊनवर्ड झालं आणि हे तिथला हॉरिझॉन्टल सरफेस झाला. त्याच्यामुळे अँगल ऑफ डिप किती येणार आहे? 90 डिग्री येणार. किंवा इथं जरी बघितलं नॉर्थ पोल जवळ, ओके, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर लाईक दिस. Okay, so exactly at the pole you will find that this is the magnetic field and this is the horizontal surface at the pole. So here also angle of dip will be 90 degree. Okay, angle of dip will be 90 degree. So here it will be plus 90 and here it will be minus 90. Okay, so remember this thing. Angle of dip at the magnetic south pole, it is minus 90 and it is plus 90. At magnetic north, मतलब दिस इज ज्योग्राफिक नॉर्थ रहेगा, ज्योग्राफिक साउथ रहेगा ये. ओके, दिस इज साउथ ज्योग्राफिक एंड दिस इज नॉर्थ ज्योग्राफिक. ऐसा भी एक क्वेश्चन एक एग्जाम में आया है, लास्ट टू लास्ट ईयर नीट एग्जाम में आया है, नहीं लास्ट नीट में ही, नीट एग्जाम में ही आया है. क्या आया है कि नॉर्थ साइड को, मतलब ज्योग्राफिक नॉर्थ साइड को एंगल ऑफ डीप पॉजिटिव रहता है या नेगेटिव रहता है. So which one is the correct statement? Like that question was there. So geographic north side को angle of dip कैसा रहेगा? नेगेटिव रहेगा. और geographic south side को angle of dip कैसा रहेगा? पॉजिटिव रहेगा. ओके, ये ध्यान में रखना है. अभी इधर क्या रहता है? इधर देयर इज इक्वेटर ना, एट दिस प्लेस देयर इज इक्वेटर. अभी इक्वेटर के नजदीक मैग्नेटिक फील्ड लाइंस क्या रहेगी? पैरेलल टू द सरफेस रहेगी ना, ऐसी रहेगी, लाइक दिस, पैरेलल टू सरफेस. मतलब इधर अर्थ मैग्नेटिक फील्ड एंड हॉरिजॉन्टल बोथ विल बी इन सेम डायरेक्शन नियर द इक्वेटर. इक्वेटर के नजदीक क्या हो जाएगा? मैग्नेटिक फील्ड लाइंस एंड अर्थ सरफेस विल बी पैरेलल टू ईच अदर एंड ऑन द इक्वेटर क्या हो जाएगा? एज बोथ आर इन सेम डायरेक्शन, मतलब हॉरिजॉन्टल एंड मैग्नेटिक फील्ड, एज बोथ आर इन सेम डायरेक्शन, एंगल ऑफ डिप विल बी इक्वल टू 0. So on the magnetic equator or at all the places on the magnetic equator, and deep angle will be equal to 0, and at the places of magnetic poles angle of dip will be 90 degree. It can be plus 90 degree or minus 90 degree. At magnetic north, that is geographic south, क्या आ जाएगा? angle of dip will be plus 90 degree. And at magnetic south, that is geographic north, what will happen? Angle of dip will be minus 90 degree. So remember this thing. And at other places का मतलब इक्वेटर और पोल के बीच में, इक्वेटर और पोल के बीच में क्या रहेगा? अभी देखिए ये सरफेस यहाँ पे ऐसा है, हॉरिजॉन्टल सरफेस, और डायरेक्शन ऑफ अर्थ मैग्नेटिक फील्ड कैसा रहेगा? इन दिस वे रहेगा. ओके, सो देयर विल बी सर्टेन एंगल ऑफ डिप. तो क्या होता है? इक्वेटर पे एंगल ऑफ डिप 0 आता है, पोल पे एंगल ऑफ डिप 90 डिग्री आता है, और इक्वेटर और पोल के बीच में, okay, between equator and pole angle of dip will be from 0 to 90 degree. Okay, remember this thing. So in northern hemisphere क्या हो जाएगा? angle of dip पॉजिटिव रहेगा कि नेगेटिव रहेगा? what will be your answer? in northern hemisphere, अगर ऐसा क्वेश्चन आ गया, ओके, पॉजिटिव सर. हाँ, in northern hemisphere angle of dip कैसा रहेगा? angle of dip will be, angle of dip is correct, it is negative. पॉजिटिव नहीं, नेगेटिव रहेगा, नेगेटिव. एंड इन साउदर्न हेमिस्फीयर एंगल ऑफ डीप, that is deep angle, is positive. Okay,
northern hemisphere and southern hemisphere, like this. ओके, सो पुन्हा एकदा रिपीट करतोय. अँगल ऑफ डीप म्हणजे काय असतं? अँगल मेड बाय अर्थ मॅग्नेटिक फील्ड विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज डीप एंगल, या फिर एंगल ऑफ डीप उसको हम बोलते हैं. ठीक आहे. डीप एंगल कशाच्या साहाय्याने मेजर करायचा? डीप एंगल इज मेजर्ड विथ हेल्प ऑफ डीप कंपास. ओके, डीप एंगल इज मेजर्ड विथ हेल्प ऑफ डीप कंपास. सो डीप कंपास म्हणजे काय? जो कंपास व्हर्टिकल प्लेन मध्ये काय होतो? रोटेट होते, त्याला काय म्हणतात? डीप कंपास. सो डीप कंपास जर इक्वेटरला नेला तर एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल राहतो. डीप कंपास पोल्सला नेला तर काय होणार आहे? एक्झॅक्टली व्हर्टिकल राहतो. आणि डीप कंपास अदर प्लेसेसला नेला तर काय होणार आहे? असा तिरका राहणार आहे. डीप कंपास कुठल्या डायरेक्शनला राहणार? तिथं अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जसा असेल तसा राहणार आहे तो. ठीक आहे. इफ अर्थ's magnetic field is horizontal, deep compass will remain horizontal. If earth's magnetic field is vertical, deep compass will remain vertical. Okay, so if earth's magnetic field makes a certain angle with horizontal, then what is the angle of deep? Angle made by earth's magnetic field with horizontal is called as angle of deep. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डनं हॉरिझॉन्टल बरोबर जो केलेला अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ डीप असं म्हणतो. ओके, सो अँगल ऑफ डीप किती येतो? इक्वेटरला 0 येतो आणि पोल्सला काय येतो? 90 डिग्री येतो. रिझन काय आहे? तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जर बघितल्या, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा डीप कंपास त्या ठिकाणी आपण घेऊन गेलो तर काय होणार आहे? तो डीप कंपास काही ठिकाणी हॉरिझॉन्टल, काही ठिकाणी व्हर्टिकल राहणार, अँड अकॉर्डिंगली देअर विल बी अँगल ऑफ डीप. नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये काय होणार आहे? नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे काय असणार आहे? साऊथ पोल असणार, तिकडे मॅग्नेटिक साऊथ पोल असणार आहे. आणि साऊथ पोल मध्ये काय होणार आहे? डीप कंपास असं डाऊन, साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये डाऊनवर्ड राहणार ना डीप कंपास, डाऊनवर्ड. ओके, कुठं? नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये डाऊनवर्ड राहणार, आणि डाऊनवर्ड राहणार म्हणजे काय येणार आहे? निगेटिव्ह येणार. आणि साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये तिथं नॉर्थ पोल असणार आहे. नॉर्थ पोल असल्यामुळे काय होणार आहे? डीप कंपास अपवर्ड राहणार आहे, लक्षात घ्या. ओके, डीप कंपास जो आहे तो एक्झॅक्टली अप राहणार, अँड देअरफॉर अँगल ऑफ डीप विल बी पॉझिटिव्ह. लक्षात येते का मी काय सांगतोय? बिकॉज हाऊ द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डीप अँगल इज मेजर्ड? अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली जर नॉर्थ पोल आला, हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली जर नॉर्थ पोल असा बेंड होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? पॉझिटिव्ह डीप अँगल. आणि त्याच्या वर जर होत असेल तर काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज इज निगेटिव्ह, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा डीप अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर हा जो डीप अँगल जो आहे इथं डायग्राम मध्ये जो दाखवलेला आहे, इट इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि तो वर सरकला तर काय येणार आहे? दॅट इज निगेटिव्ह येणार आहे. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँड क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. Okay, so in northern hemisphere, angle of dip is negative. If north pole of deep compass is below horizontal, it is negative dip. Okay, and vice versa. That is, if north pole of deep compass is above horizontal, then it is a positive dip. Okay, now let's study components of Earth's magnetic field. Okay, next is the components of Earth's magnetic field. हा पार्ट एक आता खूप महत्वाचा आहे. Components of Earth's magnetic field. Components of Earth's magnetic field. आता components of Earth's magnetic field कसं येणार बघा. तर इकडे लक्ष द्या. Suppose this is Earth's magnetic field, which is inclined. Suppose this is Earth's magnetic field. त्याला आपण काय म्हणूया? B असं म्हणूया, B. If Earth's magnetic field is inclined, Earth's magnetic field काय असू शकतं? inclined असू शकतं.
फक्त ते पोलला एक्झॅक्टली व्हर्टिकल असतं आणि इक्वेटरला फक्त एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असतं. आणि इतर सगळ्या ठिकाणी काय असतं, अर्थ मॅग्नेटिक फील्ड हे काय असणार आहे, इन्क्लाइंड असणार आहे. ओके, सो अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, सो इट विल हॅव टू कंपोनंट्स. It will have two components. First is the BH and second is the BF. So there are two components of Earth's magnetic field. First is horizontal component. First is horizontal component. Okay, so this horizontal component is denoted by BH. Okay, and how to calculate BH? Now you know this angle. अर्थ मॅग्नेटिक फील्डनं हॉरिझॉन्टल बरोबर जो केलेला अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ डीप असं म्हणतो. दॅट इज डेल्टा. वी नो दिस अँगल डेल्टा, अँगल ऑफ डीप. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट BH? सो BH इज इक्वल टू B cos angle of D. Okay, so Earth's magnetic field into cos delta, that is the BH. Okay, and second, vertical component. Vertical component, that is BF. BF is equal to B sin delta. Okay, so in this way Earth's magnetic field has two components. First is the BH and second is the BF. BH is equal to B cos delta and BF is equal to B sin delta असं ते येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता BH आणि BF हे दोन्ही कंपोनंट कुठं असणार आहेत, एक्सेप्ट पोल अँड इक्वेटर. म्हणजे पोल आणि इक्वेटरला काय होणार आहे, कुठला तरी एकच कंपोनंट असणार आहे आणि बाकीच्या सगळ्या प्लेसेसला काय होणार आहे, BH BF हे दोन्ही कंपोनंट असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इक्वेटरला, म्हणजे मॅग्नेटिक इक्वेटरला कुठला कंपोनंट असणार, मॅग्नेटिक इक्वेटरला बी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टलच असणार ना, म्हणजे फक्त BH असणार, BF 0 असणार आहे. लक्षात येत आहे, BF इज इक्वल टू 0 ऍट इक्वेटर अँड BH इज ऑल B. आणि मॅग्नेटिक पोलला काय होणार आहे, अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज एक्झॅक्टली व्हर्टिकल अँड देअरफॉर ऍट पोल देअर विल बी ओनली BF, देअर इज नो BH. लक्षात येत आहे. सो ऍट पोल अँड इक्वेटर देअर विल बी only one component, either BF or BH. Okay, and at all the other places on the earth there will be two components, that is BH and BF. So what is relation between this BH and BF? So here we can get one more relation, that is, suppose this is equation 2 divided by equation 1 is done. Okay, so what we will get, that is equation 2 divided by equation 1, okay, divided BV upon VH is equals to tan theta. Tan theta, correct. Okay, tan delta. So tan delta is equal to, that is BF divided by BH. So if we know BH or BF, then we can use this relation to calculate other component. Okay, याच्यातला एक कंपोनंट माहित असेल, दुसरा कंपोनंट फाइंड आउट करायचा असेल तर टॅन डेल्टाचा फॉर्म्युला वापरू शकताय. टॅन डेल्टा इज इक्वल टू BF बाय BH. आता हा कंपोनंट पुढे महत्वाचा आहे, लक्षात घ्या. टॅन डेल्टा इज इक्वल टू BF बाय BH. सो BF BH आणि डेल्टा यांच्यामध्ये हे रिलेशन येणार. आता मला तसं सांगा, BF BH आणि B यांच्यामध्ये रिलेशन काय येणार, BF BH आणि B काय येईल, दोन इक्वेशनचं स्क्वेअर करून ऍडिशन केलं तर B स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा प्लस B स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू B square sin square delta plus B square cos square delta, that is nothing but BH square plus BV square. करेक्ट है ना, क्योंकि BH is nothing but, sorry, BV square plus BH square. BV square plus BH square. Okay, because BV is nothing but B sin delta and BH is B cos delta. So if B square is taken common, sin square delta plus cos square delta, that is equal to 1. So B square is equal to BV square plus BH square. That is B is equal to square root of BV square plus BH square. म्हणजे BH BV आणि B या तिघांच्या मध्ये असं रिलेशन येणार आहे.
B is equal to square root of B phi square plus BH square, and tan delta is equal to B phi by BH. Okay, and BH is equal to B cos delta, B phi is equal to B sin delta. हे सगळे फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. ओके, हॉरिझॉन्टल कंपोनेंट BH is given as B cos delta. ओके, त्याच्यासाठी डायग्राम फक्त लक्षात ठेवावा लागेल, लक्षात घ्या. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस डायग्राम देखिए, B तो इंक्लाइंड आ जाएगा, BH हॉरिजॉन्टल होगा, B phi क्या हो जाएगा, वर्टिकल हो जाएगा, और डेल्टा इज द एंगल बिटवीन BH एंड B. हॉरिजॉन्टल और B के बीच में डेल्टा रहता है ना, एंगल ऑफ डीप रहता है. ओके, सो BH is equal to B cos delta, B phi is equal to B sin delta according to this diagram, and therefore B phi by BH is equal to tan delta. B phi by BH is equal to tan delta, या फिर BH by B phi is equal to cot delta. And one more thing, relation between BH, B phi and B, that is, because if you know B phi and BH, then how to calculate B? B is equal to square root of B phi square plus BH square. Okay, so remember all these formulae. Next is, there is one more concept, that is apparent angle of dip and true angle of dip. Relation between true and apparent angle of dip. Okay, first of all, let's see what is the meaning of true dip, and second is the apparent dip. What do you mean by true dip? It is the correct dip at that place. ओके, म्हणजे करेक्ट एखाद्या प्लेसचा करेक्ट डीप अँगल जो आहे त्याला ट्रू डीप म्हणायचं. मग करेक्ट डीप अँगल कधी येणार आहे? आता डीप कंपास जे आहे, डीप कंपासच्या साइन अँगल ऑफ डीप मेजर करतो ना. डीप कंपास म्हणजे काय? जो व्हर्टिकल प्लेन मध्ये असा रोटेट होतोय. ठीक आहे, आता ट्रू डीप कधी मिळणार आहे आपल्याला? ज्यावेळी तो डीप कंपासचं प्लेन आणि मॅग्नेटिक मेरिडियन एक्झॅक्टली मॅच झालं तरच. कारण ते आपण एक्सपेरिमेंट बघितलंय बघा, ट्रू डीप मेजर करण्यासाठी काय करावं लागतं? मॅग्नेटिक मेरिडियन मध्येच त्या कॉइलला, मॅग्नेटिक मेरिडियन मध्येच डीप कंपासला काय करावं लागतं? रोटेट होऊ द्यावं लागतं. सो वी गेट ट्रू डीप ओनली व्हेन द प्लेन ऑफ डीप कंपास इज कोइन्साइड विथ मॅग्नेटिक मेरिडियन. म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये बरोबर जर काय झालं, सपोज दिस इज मॅग्नेटिक मेरिडियन. ओके, सपोज इट इज लाईक दिस. मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे आठवत आहे ना? मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय असतं? इट इज द प्लेन, व्हर्टिकल प्लेन, which is passing through suppose this is magnetic meridian. Magnetic meridian म्हणजे काय? सपोज या साइडला काय असेल? there is a magnetic north. Okay, and here there is a magnetic south. ठीक आहे, या पद्धतीनं नॉर्थ साऊथ डायरेक्शन ही लाईन आहे, आणि त्या लाईन पासून काय केलेलं आहे? एक व्हर्टिकल प्लेन काढलेला आहे. याला काय म्हणणार मी? मॅग्नेटिक मेरिडियन म्हणणार. दिस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक मेरिडियन. So vertical plane which is exactly in direction of magnetic north and south, that is called as magnetic meridian. आणि या प्लेन मध्ये बरोबर काय केला? डीप कंपास धरला, आणि तो डीप कंपास सपोज काय झाला? या पद्धतीने राहायला लागला. सपोज डीप कंपास इज रिमेनिंग इन दिस डायरेक्शन. ओके, डीप कंपास इज रिमेनिंग इन दिस डायरेक्शन. सो whatever angle made by this deep compass with horizontal is called as true dip. It is called as true dip. म्हणजे करेक्ट डीप अँगल आपल्याला कधी मिळतो? जर तो डीप कंपास जो आहे तो काय केलेला असेल? मॅग्नेटिक मेरिडियन मध्येच धरलेला असेल तर. ठीक आहे, सो हिअर देर इज अ सर्टन BH अँड हिअर देर इज अ सर्टन B phi. ओके, आता डीप कंपास मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये धरण्याऐवजी थोडासा तिरका धरला तर काय होईल बघा. ओके, तिरका धरला तर काय होईल? सपोज हे दुसरं एक प्लेन आहे जे मॅग्नेटिक मेरिडियनला कोइन्साइड